30 जानेवारी 1948 दिल्लीची ती संध्याकाळ. बिर्ला मंदिराजवळ प्रार्थनेसाठी जमलेली गर्दी, हातात माळ, ओठांवर प्रभू रामांचा जप आणि समोर महात्मा गांधी. बघता बघता काही सेकंदात इतिहास बदलला आणि गोळ्यांचा आवाज झाला. हे राम हे शब्द हवेत विरले आणि महात्मा गांधी खाली कोसळले. घटना घडली, पण प्रश्न तिथेच थांबले नाहीत. तब्बल 78 वर्षांनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. याचं कारण म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य सुधांशु त्रिवेदी यांनी एका टीव्ही कार्यक्रमात गांधींच्या हत्येबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. त्यामध्ये गांधींना 2 गोळ्या लागल्या की 3? ते किती वेळ जिवंत होते? जर ते काही काळ जिवंत होते तर पोस्टमॉर्टम का करण्यात आला नाही? आणि अवघ्या 5 मिनिटांवर असलेल्या रुग्णालयात त्यांना का नेण्यात आलं नाही? असे अनेक प्रश्न आज अचानक का विचारले जात आहेत. यामागे राजकीय उद्देश आहेत की इतिहासात दडलेलं काही तथ्य? एक एक करून सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय ट्यूबलाईट. मंडळी, हत्या घडली त्यावेळी गांधीजी बिर्ला मंदिराजवळील प्रार्थनास्थळी उपस्थित होते. मनूबेन गांधी यांच्या बापूंच्या शेवटच्या झलक या पुस्तकानुसार दुपारी 4:15 गांधीजी सरदार पटेल आणि इतर नेत्यांसोबत बोलत होते आणि त्यामुळे ते प्रार्थनेसाठी उशिरा पोहोचले होते. त्यांनी बकरीचे दूध, भाज्यांचा रस आणि 3 संत्री घेतली होती. सूत कातत असताना त्यांनी मेहनतीशिवाय खाल्लेली भाकर चोरीची असते असे उद्गार काढले होते. प्रार्थनेसाठी 4 पायऱ्या चढताना ते लोकांना हात जोडून अभिवादन करत होते. तेवढ्यात गर्दीतून खाकी कपडे घातलेला एक तरुण पुढे आला आणि त्याने मनूबेन गांधींना ढकललं. मनूबेन माळ उचलण्यासाठी वागताच गांधीजींवर 3 गोळ्या झाडण्यात आल्या. पहिली गोळी गांधीजींच्या पोटात मध्यापासून 3 इंच उजवीकडे आणि नाभीपासून 2 इंच वर लागली, तर दुसरी गोळी मध्यापासून 1 इंच अंतरावर, तर तिसरी गोळी 4 इंच उजवीकडे लागली. पहिल्या 2 गोळ्या शरीरातून आरपार गेल्या, तर तिसरी गोळी मांसात अडकली. आरपार गेलेल्या गोळ्या प्रार्थनास्थळी सापडल्या. गोळ्या लागताच गांधीजींनी "हे राम" असे म्हणत हात जोडले आणि खाली कोसळले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा चेहरा पिवळा पडला. ही हत्या संध्याकाळी 5:17 झाली आणि नोंदीनुसार गांधीजी सुमारे 10 मिनिटे जिवंत होते. धूर आणि गर्दीमुळे मोठा गोंधळ उडाला आणि त्यांना एका खोलीत नेण्यासाठी सुमारे 10 मिनिटं लागली. त्यावेळी डॉक्टर सुशीला बेन यांच्याकडे प्राथमिक उपचाराची पेटी होती, मात्र त्यात प्रभावी औषध नव्हतं. सरदार पटेल त्यावेळी घरी गेले होते आणि नंतर परत आले. अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर असलेले विलिंग्डन रुग्णालय म्हणजेच सध्याचे राम मनोहर लोहिया रुग्णालय असूनही गांधीजींना तिथं नेण्यात आलं नाही. गर्दी आणि गोंधळामुळे अडथळे आल्याचं सांगितलं जातं. कर्नल भार्गव यांनी गांधीजींच्या मृत्यूची घोषणा केली, मात्र ती उशिरा करण्यात आली. पोस्टमॉर्टम करण्यात आला नाही कारण कुटुंबियांनी परवानगी दिली नव्हती असं गांधी स्मृती सांगतात. मात्र चौकशी आयोग नेमण्यात आला असतानाही पोस्टमॉर्टम का टाळण्यात आला हा प्रश्न अजूनही कायम आहे. मंडळी, गांधीजी देशाचे प्रमुख नेते असताना त्यांच्या सुरक्षेची योग्य व्यवस्था का नव्हती हाही एक मोठा मुद्दा आहे. हत्या होण्याच्या 13 दिवस आधी बॉम्ब हल्ला झाला होता. त्यात मदनलाल पहावा हा मुख्य आरोपी होता आणि त्याला अटकही करण्यात आली होती. यानंतर मुंबई प्रांताचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. मदनलाल पहावाने नथुराम गोडसेला आपला गुरु म्हटलं होतं. तरीही गोडसेला अटक का करण्यात आली नाही हा प्रश्न उपस्थित होतो. हत्येसाठी ग्वालियरची काळी बेरेट्टा पिस्तूल वापरण्यात आली होती, ज्याचा क्रमांक 606864P होता. गोडसे आणि आपटे यांनी ही पिस्तूल दिल्लीत आणली होती आणि बिर्ला मंदिरामागील बाबळीच्या झाडावर तिची चाचणीही केली होती. गोडसेने आपण 2 गोळ्या झाडल्या असल्याचं सांगितलं, तर पोलिसांच्या माहितीत काही वेगळे तपशील आहेत. आता 78 वर्षांनंतर हे प्रश्न पुन्हा उपस्थित होण्यामागे सुधांशु त्रिवेदी यांनी मांडलेले काही मुद्दे कारणीभूत ठरलेत. त्यांनी गांधीजी तब्बल 40 मिनिटे जिवंत होते असा दावा केलाय. याआधी सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात नवीन तपासाची मागणी केली होती, मात्र ती मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे हे प्रश्न राजकीय फायद्यासाठी उपस्थित होत आहेत का, की खरोखरच इतिहासातील पारदर्शकतेसाठी ते गरजेचे आहेत असा वाद सुरू झालाय. जुने दस्तऐवज आणि पुस्तकांच्या आधारे स्वातंत्र्य काळातील काही रहस्य उघड होऊ शकतात असा दावा या चर्चांमधून केला जातोय. बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पण मंडळी, काय मग पडला ना प्रकाश? आणि नसेल पडला तर आहे की आपलं ट्यूबलाईट. त्यामुळे आताच आपल्या ट्यूबलाईट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.